सुंदर अशी अंडा चटणी आपण हिरव्या मिरच्यात बनवून घेणार आहोत। तर मी कांदा फ्राय केलेला आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या असं पूर्णपणे फ्राय करून घेतलेला आहे। छानपैकी कोथिंबीर मी जरा जास्तच टाकलेली आहे। तर सुंदर अशी अंडा भुर्जी आपण बनवलेली आहे। हिरव्या मिरची आणि हिरवी कोथिंबीर टाकल्यामुळं ना अंडा थोडं हिरवं असं म्हणजे हिरव्याचा फ्लेवर आलेला आहे त्याला। तर असं छानपैकी अंडा भुर्जी बनवलेली आहे। यामध्ये मी टाकलेला आहे हळद पण टाकलेली आहे आणि नंतर अंडे असे फोडून एका वाटीमध्ये फोडून अंडे टाकलेले आहेत। तर मस्तपैकी अशी अंडा भुर्जी आपली बनलेली आहे। तर कांदा वगैरे व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आणि फ्राय केल्यानंतरच ह्याची टेस्ट एकदम भारी लागते। आणि त्यातली त्यात जर तुम्ही हिरव्या मिरच्यात जर अंडा भुर्जी बनवली ना तर खूप अशी सुंदर लागते। म्हणजे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण असं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं किंवा खलबत्त्यात वाटून घ्यायचं आणि सुंदरपैकी असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एवढं सुंदर ही अंडा भुर्जी लागते ना। तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ आवडला का तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय बाय, टेक केअर।